हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं प्रज्ञास योग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार. आणि आता वाजले दुपारचे 12. जेवण वगैरे झालेलं आहे. आज ब्लॉगला उशिरा सुरुवात केली. बाहेर पाऊस पडतोय. पावसाने आता काही सुरुवातच केली आहे, त्यामुळे पाऊस आता कंटिन्यू पडतच राहणार. कोंबड्या पण आतमध्ये आलेत आणि सुयोग गेलेत गुरांना चरवायला, त्याचबरोबर बकऱ्यांना सुद्धा घेऊन गेलेत. बहुतेक ते एवढ्या लवकर येणार नाही चरवून, अगदी उशिरा येतील. 1 पण वाजतील, माहिती नाही, बघूया. नाश्ता वगैरे करून गेलेलेच आहेत आणि माझं जेवण पण झालंय. आज जेवणामध्ये वांग आणि बटाटा केलंय, कारण आता वांग्याची भाजी आपल्याकडे भरपूर आहे, त्यामुळे वांग बटाटा असं काही नाही, वेगळ्या भाज्या पण होतात, पण काढून ठेवलेली होती तर अशीच कशाला फुकट घालवायची, त्यामुळे वांग आणि बटाटा. आणि आज बाहेरची कामं एवढ्या पावसात म्हटलं काय करू. कामं तर आहेतच, ती काय संपणारी नाहीत आपली, पण म्हटलं अंघोळ केल्यानंतर ना भिजायला पण नकोस होतं. बघूया, सुयोग असतानाच करू, कारण की थोडंफार एवढं वाढलेलं जे रान आहे ना मागे, तेच काढायचं आहे. बाकी आता कामं आमची सगळी झाली आहे, त्यामुळे आता काही टेन्शन नाही. आणि आता रोज सुयोग जातील गुरं चरवायला पाठीमागे, कारण त्यांच्यासोबत असलं ना की बरं पडतं. आपल्या जर्सी आणि एचएफ गाय त्यांचं काही टेन्शन नाही, पण ज्या गावठी गाई आहेत ना त्यांचं जरा टेन्शन असतं, कारण त्यांना जर सोडून लावलं ना तर त्या कुठेही जातात. आणि आता कसं लोकांनी शेती वगैरे केली आहे, तर त्यांच्या शेतीत जाऊन काय खाऊ नये तरवा वगैरे, म्हणून भीती वाटते, म्हणून राखायला लागतात. कारण लोकांचं नुकसान झालेलं बरोबर वाटणार नाही, कारण आपण सुद्धा मेहनत करतो आणि जर कोंबड्यांनी किंवा दुसऱ्यांच्या गायीनी येऊन नुकसान केलं तर आपल्याला पण ते चांगलं वाटत नाही. त्याचा राग पण येतो. आणि मुकं जनावर आहे, काय बोलू पण शकत नाही, पण सगळे तसं समजून घेत नाही, तर म्हणून राखावे लागतात. तर ठीक आहे, आपली जबाबदारी आपण पण पार पाडली पाहिजे. थोड्याफार इथे मखमली सुद्धा काढून ठेवलेत, तिकडे सुद्धा ठेवलेत, तर त्या मला लावायच्यात, पण आता एवढ्या पावसामध्ये कसं लावू असं झालंय. आणि ह्या ज्या मखमली आहेत त्या द्यायच्यात एका ठिकाणी. आपल्याकडे भरपूर आहेत, तर म्हटलं थोड्याशा द्याव्या. भोपळ्याची वेल सुद्धा ना आता एकदम लांब लांब होत चालली आहे, त्यामुळे ना मी ते सर्व वांग्यांची जी झाडं आहेत ती काढते. म्हणजे सुयोगना मी तेच सांगते की आपण इकडे लावूया, सुटसुटीतपणा जरा बरा वाटेल. आणि भोपळ्यांच्या ज्या वेली वाढतायत ना त्यांना जरा चांगलं जागा मिळेल वाढायला, आणि भोपळे पण लागतील व्यवस्थित, म्हणून जरा असं सगळं मोकळं मोकळं करूया. कारण आता भेंडीची रोपं पण मोठी होत चालली आहेत, गवारीची पण मोठी होत चालली आहेत, त्यांना पूर्ण सुद्धा भरायचे, तर त्यांना पण चांगला ग्रोथ व्हावा यासाठी. कारण ना काय बोलतो आपण ते, आपले जे गोंडे सुकलेले होते ना ते सर्व असेच टाकून ठेवले होते, तर त्यामुळे ना ते सगळीकडे मखमली रुजून आलेत. आम्ही असं काही टाकलं नव्हतं, फक्त सुकायला ठेवल्या होत्या, तर त्या पक्षी इकडे तिकडे घेऊन जातात, त्यामुळे सगळीकडे आले. तर मी बहुतेक तरी ना सगळ्या मखमली काढून ठेवलेत, कारण मला आतमध्ये अडचण नकोय, कारण आपल्याला चालाय फिरायला पण भेटलं पाहिजे. आणि आपले सबस्क्रायबर आहेत अर्चना परब ताई म्हणून, तर ते आपल्याला ना चांगले चांगले सल्ले देतात, आणि तसं आम्ही फॉलो सुद्धा करतो. एक वेळेला त्यांनी ना आपल्याला हे सांगितलं होतं की लेंडी खत असंच न टाकता उष्ण असतं ते, म्हणून भिजत ठेवायचं आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानी वगैरे झाडांना टाकायचं, तर तसंच आम्ही केलं होतं. तर हा एक सल्ला त्यांचा आहे, तो आम्हाला आवडला आणि आम्ही तो फॉलो केला. आणि आता दुसरा मेन म्हणजे मखमली माझ्याकडे भरपूर झाल्या होत्या, तर मी एका व्हिडिओत असंच म्हणाली की कुठे लावू वगैरे, आता असं जागा शोधतोय आम्ही. तर त्या ताई बोलल्या की मखमली तुमच्या घराच्या अवतीभोवती लावा, म्हणजे सरपटणारे प्राणी वगैरे आपल्याकडे आपल्या जवळपास येत नाही त्याच्या वासाने. तर ते सुद्धा मी फॉलो केलेलं आहे आणि लावलेले तुम्ही बघितलंच आहे. तिकडची लाईन पण मी मखमलीची लावलेली आहे. थोडेफार घराच्या समोर, अगदी समोर नाही, साईडला आहेत, तर तिकडे पण लावलेत. 2 लाईनी तिकडे लावले, त्या बांध असा केला आहे आणि तिथे पण लावलेत, आणि समोर पण बघताय त्या साईडला. हाय फ्रेंड्स, तर आता मी मागच्या बाजूला आलो आहे आपल्या वाड्याच्या, ज्या आपल्या जिकडे गायी चरतात. तर गायींना मी चरायला घेऊन आलो आहेच, आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर बकऱ्या पण आहेत बघा, तिकडे पळत आहेत. तेव्हा तिकडे आहेत, आणि शक्यतो मला त्यांना गायींबरोबरच असं एकत्र ठेवायचं आहे. ते आज मी त्यासाठी आलो आहे, कारण ट्राय करतो आहे मी जरा त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं
एकत्र ठेवायची. आणि पाऊस पण खूप पडतोय तर मी छत्री घेऊन आलोय. बघा जरा मागचा निसर्ग एकदम मस्त वाटतं एकदम. इकडे डॉली आणि बाबी आहे आणि या इकडे बकऱ्या आहेत. एक तिकडे खाली गेली बघा आतमध्ये चरत चरत. तर 3-4 दिवस झाले मी त्यांना आता सोडतोय चरायला, कारण आपली शक्यतो जरा कामं पण होती भाजीची वगैरे, ती पण झालेत पूर्ण. आता काय थोडंफारच असं काम आहे बाकी, ते पण होईलच. 2 दिवस तर मी ह्यांना असंच सोडून देत होतो. मग त्या आपल्या घराच्या अवतीभवती सरत होत्या आणि पाऊस जास्त जोरात आला की यायच्या घरी. पण आता पाऊस पडतोय बघा बारीक बारीक, तरीसुद्धा त्या चरत आहेत. जास्त जोरात पाऊस आणि वारं सुटले की ते पळतात घरी जायला परत. तर मी आता ह्या दुसऱ्या बकरीला एक रशी लावले बघा, म्हणजे ते त्यांना इकडे घेऊन येण्यासाठी. कारण सोडल्या की त्या तिकडेच पळतात मग चरायला, मग मागे नसते आल्या. त्या बकरीच्या गळ्यामध्ये बघा घंटी पण आहे, पण जेणेकरून आपल्याला ती कुठे अशी अडचणी असते की आवाज येणार आणि समजणार इकडे आहे म्हणून. अशी दिवा घंटी तिच्या गळ्यामध्ये आणि तिलाच रशी लावली मोठ्या बकरीला. आणि छोटी आपली सकाळपासून त्या ओरडत होत्या, आवाज करत होत्या बाहेर जाण्यासाठी. ते माझी जरा कामं वाढायची, साफसफाई पण करायची, शेण वगैरे टाकायचं होतं, ते टाकून झालं आणि मी घेऊन आलो महिन्यांना. आणि इकडे बघा भारंगीची भाजी, ही अशी पानं असतात बघा, ही भारंगीची भाजी आहे बघा. ते आता बघूया काढूया, कारण प्रज्ञा बोलते रविवारी वगैरे बघूया भाजी भेटली तर भारंगीची, कारण तिला जवळा वगैरे असं काहीतरी कोलिंग टाकून बनवायचे. तर बघू आता. आणि या दोघी इकडे आहेत, मी दोघी बघते की तिकडे पुढे गेले, ते आता त्यांना मी शोधून आणेन आणि ह्यांना पण सगळ्यांना एकत्र करेन. तर चला भेटूया थोड्याच वेळात. आणि इकडे राधा पण आले बघा. राधा जरा लांब होती आपल्यापासून. राधा जरा बाचकं होते त्या बकऱ्यांना चरताना. त्या राधाला घाबरतात, राधा तिला घाबरतात, पटकन अशी उड्या मारते. आणि गौरी आणि वसू तिकडे खाली आहे आणि या तिघी इकडे बघा. आणि इकडे जरा आपण अजूनच खूप पुढच्याच बाजूला आलोय. तिकडे वरती डोंगरामध्ये मस्तपैकी धुकं पण पडत चाललंय बघा त्या साईडला. खूप दिवसापासून गायींना आपण कसं जरा मागे नेऊन असं फक्त सोडून मी येत होतो आणि त्यांच्या मागून असं राखत नव्हतो. पण आता कसं लोकांची शेती वगैरे पण झाले आणि लावणी वगैरे पण लावायची असते लोकांची, म्हणजे चालू झाले आमच्या इकडे लावणी वगैरे लावायला. तर ते मी तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये. म्हणून म्हटलं आता जरा 1-2 दिवस जरा भाजीची आपली पूर्ण कामं झाली की आता ह्यांना राखायला लागणार आहे. खूप प्रॉब्लेम होणार जर कुठे चुकून गेल्या भातामध्ये वगैरे, तर खाल्ल्यानंतर लोकांची बोलणी ऐकून घ्यायला लागते आपल्याला. म्हणून म्हटलं जर आता यांना हळूहळू सोडायलाच लागूया. आणि हा इकडे बाजूला आहे पर्या बघा. पर्याला पाणी खूप चांगलं असतं. हा बघा इकडे पर्याय. तुम्ही पुढे गेलो की तुम्हाला दाखवेन. हा बघा. आणि इकडे बकऱ्या चरतात आपल्या. तर बकऱ्या आणि आपली जी गुरं आहेत, ज्या गाई, त्या सगळ्या एकत्र चरत आहेत बघा. या इकडे बकऱ्या आहेत आणि इकडे आपल्या पुढे पुढे अशा गाई जात आहेत.
आणि हा बाजूला पर्याय तुम्हाला एकदम क्लिअर दाखवतो मी. हा बघा, 3-4 दिवस झाले पाऊस खूप पडतोय, म्हणजे कंटिन्यू चालूच आहे असा. म्हणजे जरी मध्येच मोठा येतो, मध्येच असा बारीक बारीक येतो असा. त्याच्यामुळे हे पाणी आता चालू झालं इकडे बघा. आणि पलीकडे तिकडे मने असतो आणि तो तिकडे समोर बघा, तिकडून पुढून देवरुखला रोड जातो, जो आपण देवरुख मार्केटला जातो तिकडे एकदम पुढे आहे तिकडे. आणि इकडे ही मागची बाजू. कोंबड्या सुद्धा आतमध्ये येऊन बसलेत आणि ही कोंबडी बहुतेक अंड्याला आलेली आहे म्हणून ट्रे मध्ये जाऊन बसले. तशी त्यांची सोय केलेली असते अंडी घालणाऱ्या कोंबडींसाठी. ट्रे वगैरे ठेवलेलं असतं, म्हणजे ते आपणच जाऊन बसतात. आलेत बकऱ्या आणि त्यांना बांधून सुद्धा घेतलंय, व्यवस्थित पोट भरून चरून आलेत. आणि उगाचच मग रस्त्यावर जात बसतील म्हणून आतमध्येच घेतले. कोंबडी इकडे वरती स्टेजवर आहेत. आपल्या कंपाऊंडला जे केलं त्याच्यावरती बसतात त्या. आत्ताच आलो आहे मी घरी. दोघींना आतमध्ये बांधलं आहे आणि राधा आणि गौरी पाठवून येत आहेत. आणि हिचं काय चाललं आहे काम, जे खाली आपली पानं आहेत ती काढून टाकते. हां, ते खाली एकदम ते मातीला टेकले ते काढून टाकते. यांना पण जरा जरा थोडं फवारणी करायला पाहिजे. हां हां, ती कशी एकदम जवळजवळ लागून होतीत ना, त्याच्यामुळे ती कीड लागली. ती बघा तिकडे अशी एकदम जवळ लागून लागून होती ना अशी, त्यात ते जरा प्रॉब्लेम होतो. आता ही कशी जरा लांब लांब चांगली वाटत आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि इथे दूध काढायचा टायमिंग झालाय. धुरी पण केली, जे की आम्ही 2 टाइम धुरी करतो. इथे अमवण बनवायची तयारी. पेंड टाकले पत्री, आता सुग्रास टाकले थोड्या वेळाने. पाडी दुधाची वाट बघते कधी देणार तिला. दूध काढून झालंय आणि आता यांना परत चरायला सोडलंय. आता ह्या येतील तासा दीड तासाने, कारण आता 5 वाजलेत ना, तर 6:30 पर्यंत येतील. पावसातून जायला मागत नाही, अजिबात बाहेर पडत नाहीत. एकदा गेल्या की काय नाही. सुयोग निघाले डेअरीत जायला. इकडे माझं अमोन पण बनवून झालेलं आहे, फक्त देते वेळी पीठ मिक्स करायचं आणि मग द्यायचं त्यांना. सुयोग आले डेअरीतनं जाऊन. पाऊस थांबायचं नाव नाही घेत आहे, भरपूर आहे. तिकडच्या मोरीला पाणी आलंय काय? नाही. हा हा काय, गेल्या वर्षी तिकडून गाडी पण जात नव्हती माहिती आहे ना, एवढं मोरीतून त्या पाणी रस्त्यावर आलेलं सगळं. बकऱ्या नाही ठाय चरतात तिकडे मागे, माहितीये. बघितल्या घंटीचा आवाज येतोय, घंटी बांधलाय ती म्हणून बरं झालं, नाहीतर लक्षात राहत नाही, कधी येऊन जातात ना कळत नाही. ह्या बादलीत जसं आम्ही मखमली काढून ठेवलेत ना, तसं तिकडे पण मी ठेवले तिकडच्या बादलीमध्ये. नाहीतर खाली टाकून ठेवलं ना तर त्या वाकून जातात. पावसामुळे 2 दिवस कामं राहत आहेत ना, एवढ्या पावसातून कसं करणार कामं, म्हणून राहत आहेत सगळी. हो तेच ना, थोडा कमी असताना रिमझिम असता तरी चाललं असता, म्हणजे थांबून येऊन असला तरी चाललं असतं, पण हा अजिबात थांबलेला नाहीये. एकदम बारीक आहे पण आपला पडतोय. हा
जेवून भांडी वगैरे घासून झालेली आहे आणि आता झोपायची तयारी. आज आहे सेमी फायनलची मॅच, इंडिया आणि इंग्लंड, हो ना? हां, ते सुयोग बघतायत. मी काय मॅच वगैरे बघत नाही. तर मी आता एडिट करणार आणि झोपून जाणार. मॅच पण उशिराच चालू झाले, तर माहीत नाही किती वाजेपर्यंत आहे वगैरे काय. तर चला मग, नाहीतर व्हिडिओ एंड करायचा माझा राहून जातो, नेहमी विसरायला होतं मला. तर आता मी व्हिडिओ एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.